रत्नागिरीच्या शेनाळे घाटामध्ये प्रत्येक वेळा एसटी महामंडळाच्या बसेसचं भयंकर अपघात होताना आपल्याला दिसून येतात। आता परत एकदा प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या एसटी बसचा रत्नागिरीच्या शेनाळे घाटामध्ये भयंकर अपघात झाल्याची घटना सध्या समोर येते। मंगळवारी रात्रीच्या सुमारास हा भीषण अपघात घडल्याची माहिती समोर येते। एका उतारावरून ही एसटी बस जात असताना अचानक चालकाचा बसवरील नियंत्रण सुटला आणि बस थेट दरीत कोसळली। हा भयंकर अपघात घडण्याच्या आधी बसमधील सर्व प्रवासी झोपलेले होते। अचानक जोराचा आवाज आला आणि प्रवासी जागे झाले असता त्यांना सगळीकडे रक्ताचा सडा दिसू लागला। त्यामुळे प्रवासी आरडाओरडा करू लागले होते। या बसमध्ये एकूण 38 प्रवासी प्रवास करत असताना हा अपघात घडला। चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं आणि बस थेट दरीत कोसळल्यानंतर बसमध्ये बसलेल्या या 38 प्रवाशांसोबत जे काही भयंकर घडले ते ऐकून तुमच्याही अंगावर काटा येईल। प्रवाशांसोबत नेमकं काय घडलं ते पुढे बघा। त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब जरूर करा, जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। मंगळवारी रात्रीच्या सुमारास हा भीषण अपघात घडल्याची माहिती समोर येते। एका उतारावरून ही एसटी बस जात असताना अचानक चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं आणि बस थेट दरीत कोसळली। दरीतील झाडाझुडपांमधून ही एसटी बस खाली कोसळली। यावेळी एसटीचा प्रवास रात्रीचा असल्यानं प्रवासी झोपेत होते। मात्र बस दरीत कोसळताना प्रवाशांना जाग आली आणि त्यांना मोठा धक्का बसला। विशेष म्हणजे या दरीच्या खालच्या बाजूला धरण होतं, पण फक्त एका झाडामुळे या अनेक प्रवाशांचा जीव वाचला। अपघातावेळी दरीत कोसळलेली बस आणखी खाली गेली असती तर थेट धरणात कोसळली असती आणि अनेक प्रवाशांचा जीव जाण्याची शक्यता होती। त्यामुळे या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही।